सर्वांना शुभ सकाळ बघा. गुड मॉर्निंग. तर रामकृष्ण हरी. देवपूजा वगैरे मस्त अशी झाली. आज एकदम मन प्रसन्न झाले कारण मी भरपूर म्हणजे लवकर उठले पहाटे. तर रोजच मी उठते पण आज रोज जास्त म्हणजे रोजच्यापेक्षा कामं आवरले. तर देवपूजा वगैरे झाली आणि आज मी ना नारळ कलश म्हणजे पुजले. आज गुरुवार आहे तर म्हणलं चला बघू, माझी इच्छा होती की चला पुजावं म्हणलं. पहिलं पुजत होती मी, आता बंद केलं. तर बघा मी कुंकू म्हणजे हळदीचं कुंकू पंढरपूरला गेल्यावर आणले, त्यामुळं मग मी कुंकू लावते. तर म्हणलं चला कुंकू, मला आवडतं खूप कुंकू लावायला पण ते उत्तम म्हणून मी लावत नाही. आणि वरती कुंकू लावले आणि हे समर्थांचं स्मरण आहे. तर त्यामुळे ते दोन्ही टिकले म्हणजे सेमच दिसते एक वर खाली. तर टिकली नाही, म्हणले चला कुंकू लावा, मला खूप आवडतं कुंकू लावायला बघा. तर इकडं बघा मस्त देवपूजा झाली आणि कणिक पण मळून घेतली बघा इकडं. आणि आज आहे गुरुवार. तर गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कोण कोण जातं, आमच्या इथं खर्डीला वगैरे जातात. तर दत्तांचा वार आहे. तर चहा वगैरे झाला आमचा, डबल चहा झाला. सकाळी कोरा, परत एकदा म्हणजे ह्याला काय म्हणते तर परत ह्यांनी जायच्या वेळेस दुकानात एकदा झाला. आता भाजी बनवायचे, वाटाण्याच्या शेंगीच्या त्या आंघोळीला गेले. तर माझे श्रावचा पेपर आहे, तर बसले अभ्यास करत बघा. पेपर आहे म्हणून तिचा. आणि इकडे रांगोळी पण काढल्या तुळशीला. बाहेरचं वातावरण बघू शकताय कसं आहे. आणि इथं बघा रांगोळी वगैरे काढले. आणि हे गाठलं आलेलं आहे आमचं कपड्याचं. झोपून चालू आहे अभ्यास आमच्या लेकीचा. आणि 7:45 वाजलेत. तर वटी काय आज भिजत घातली नाही. तर वाटाण्याच्या शेंगा आहेत फ्रीजला, तर ते काढून भाजी बनवायची त्याची. झाला का नाही तुमचा चहा वगैरे. तर रात्रीचा राईस ही आहे भरपूर. मम्मीने तांदळाची भाजी दिलेली ती तशीच ठेवली फ्रीजला. कारण म्हणजे जेवण म्हणजे काय म्हणते ती इच्छा नव्हती कोणाला जेवणाची जास्त, त्यामुळं ठेचा वगैरे आहे. तर नंतर म्हणलं आपलं उद्या खाता येईल. तर आज आत्यांचा गुरुवार असल्यामुळं आमचाच पुरता स्वयंपाक आहे. तर चपात्या बनवून घेते बघा. झालं का नाही तुमचा काय म्हणते चहा वगैरे. अजून कोण कोण उठलं नसेल, एखादी उठत नाहीत लवकर, एखादी लवकर पहाटे उठतात. माझ्यासारखं आम्ही पण पहाटे उठतो लवकर. तर लवकर उठलं ना फ्रेश पण वाटतं. आणि ब्रह्ममुहूर्तावर देवपूजा वगैरे जे सगळ्या गोष्टी झाल्या ना, तर दिवस असा इतका आनंदी जातो ना बास मनासारखा. तर म्हणून मग पटापट मग दिवसभर आपले दुसरी कामं करायला पण वेळ भेटतो. आणि चिंग होत नाही कुठल्याच म्हणजे ह्याच्यात मनाची. आणि कामाला पण लोड होत नाही, ताण पडत नाही. व्यवस्थित सुरळीत दिवसभर उत्तम जातो. त्याच्यामुळे लवकर उठणं लय महत्त्वाचं आहे आरोग्यासाठी पण आपल्या आणि कामासाठी पण आपल्या. तर चला मग चपात्या पटपट करून घेते. तवा ठेवला आहे गॅसवर आणि आता चपात्या बनवायच्या. तर बघा ह्या बाजारातून आणल्या होत्या. तर 1 किलो आम्ही घेतलेल्या वाटाण्याच्या शेंगा. तर 3-4 वेळेस भाजी म्हणजे भाताला वगैरे वापरून आता शेवट भाजी बनवायची. तर त्या भाजीसाठी सगळी तयारी करून घेतली. आणि हा रात्रीचा भात आहे बघा. आणि इकडं आत्यासाठी खिचडी भिजत घातली, खिचडीसाठी शाबू भिजत घातला आहे. आणि अशी रस्सा भाजीच बनवली. आमटी म्हणजे याला काही बारीक केलं नाही मी, वेळ पण जास्त झाला त्याच्यामुळं अशीच बनवली. आणि इकडं शाई पण काढायची होती मला दुधाची, कारण तूप बनवते मी, शाई भरपूर येते त्यामुळं. तर शंभूसाठी वगैरे द्यायला लागतं. तर इकडं भांडी वगैरे पसारा सगळा पडला आहे. आणि म्हणलं शाई पहिली काढून घ्यावी. आणि तवा बिवा जरा गरम होता, तर गार झाल्यावर आपलं भांडी वगैरे किचन ओटा सगळं धुवून घेता येते. तर एकाच दिवसाची साठली त्यात काढली होती मी. तर म्हणलं आता ह्या दोन्ही पातल्यातली काढून घ्यायची आणि मग फ्रीजला लावायचं. तर एक 8 दिवसांनी बघा मला हलवायला लागतं शाई. एवढी म्हणजे 60 ते अर्ध्या लिटरची, त्या मानानं भरपूर अशी शाई म्हणजे जमा होती. मग मला ते 8 दिवसांनी का होईना हलवायला लागते. पावशेर नाही पण त्याच्या निम्मं तरी निघतं, तेवढी तरी आपली घरगुती वापरण्यासाठी भेटती. त्यामुळं मग तूप ही म्हणजे सगळ्यालाच लागतं, सगळ्याच पदार्थाला. आणि शंभूला ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे आज बनवायचे, त्यामुळं मग म्हणजे तुपाचं ही गरजच आहे. त्यामुळं मी घरीच बनवते. ज्यावेळेस दूध वगैरे नव्हतं ना त्यावेळेस मग म्हणजे विकत वगैरे घेतलं मागच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस. तर अशी आता ह्याची पण शाई काढायची, त्याच्यात काहीतरी पडलं आहे. तर काळं काहीतरी आता काढायचं ते. तर इकडं बघा चहा पण बनवून घेतला. आज आत्यांचा गुरुवार असल्यामुळं डबल चहा घेतला आणि त्यांना चहा दिला श्रावणे. तर इकडं बघा साड्या गेलीत आमच्या युनिफॉर्म. एक मैत्रिणीचा आणि एक माझा आहे. तर लाईटच गेली बघा, काय लय अवघड झालं.
अजून एक साडी आहे बघा, लाईट येईपर्यंत काढूया आपण साडी ती. ही एक साडी आहे, एक मी आणली आहे अशीच घेतली होती ही वाली. तर तुम्हाला मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये दाखवली असेल, ह्याला एक फॉल लावायचं आहे. तर आता लाईट गेली, थोडासा पिकॉस फक्त झाला एका साईडचा. तर ह्याची पण कशी वाटते सांगा. हा पदर आहे आणि असा कलर आहे, छान वाटते, मला तर आवडली. 500ची तर आहे, 600ची. तर चला आता लाईट बघा अजून आलीच नाही, तर लाईटीची वाट बघूया. ते सगळं आवरलं, भांडी ही किचन ओटा वगैरे धुवून ठेवला मस्त, आणि झाडू बिडू काढलं. म्हणलं आता करावं पटपट लिखाण वगैरे करायचं, तर कशाचं काय ना काय. तर बघा मम्मी आलती दुपारी आणि आम्ही मग लाडूचा बेत केला आणि पाहुणे पण आलते, त्यामुळं चहा चपातीला वगैरे गॅसवर तसंच आहे बघा. आणि इकडं बसले मम्मी, सगळं ड्रायफ्रूट वगैरे साहित्य काढून घेतलं होतं तिनं आणि खोबऱ्याचे काप वगैरे करून घेतले. आणि म्हणलं चला शंभूसाठी आता आले मम्मी तर करून घ्यावं एकाला दोघी लाडू. तर मग तूप वगैरे काढून घेतलं. आणि हे बघा आपलं काजू बदाम, काळी मनुके, परत खारीक पावडर आहे, तर बीज आहेत सगळे आपले जे काय आहे ते, मखाना आहे, गूळ वगैरे काढून घेतला. ही मम्मी बसले कशी. आणि इकडं बघा ही बसते पंपकिनचं बी आहे ती, आणि जे आपलं काय हे आहे ना करडा म्हणतात ना, करड्याचं पण बी होतं. आणि ते ॲड केलं जरा दुसरं म्हणजे नाही पण ते केलं. आणि काजू बदाम आपलं आणि मनुके मखाना असे सगळे भाजून घेतले कडकमध्ये तूप घालून वगैरे. आणि आपलं खारीक पावडर भाजून घेतली आणि खोबरं भाजून तूप टाकून मस्त बघा चालू आहे, मिक्सरला बारीक केलं सगळं. आणि कामाच्या राड्यात पाणी बिवणी आल्यामुळे लागलं घेतलं. आणि मग अशी मम्मी मी एवढं झाले अर्धी पाटी एकत्र करायला करायचं आता बारीक करून. मग आम्ही तिघी श्रावण आणि मी लाडू बांधून घेतलं मस्त असं. 40-42 लाडू होतील एवढे झाले बघा, कारण ह्यांना मी मोजायला लावलं त्यात परत. आणि मध्येच आमचं वॉशिंग मशीनचे रिपेरीला आलती थोडी मशीन म्हणून, ते त्यात वेळ गेला. आणि इकडं मग परत मी ज्वारी निवडायला लागली, कारण निवडलीच होती ज्वारी. लाडू वगैरे बांधले मम्मीनं आणि मी श्रावूनं. आणि आता ज्वारीचं पीठ निवडलेली ज्वारी पण त्यात किडं झाले, त्यामुळं ज्वारी निवडायची आणि पटकन दळून आणायचं. आणि गव्हाचं पीठ पण संपलंय. तर लाडू पण दाखवते श्रावण. तर झालं असता दिवसभरातला असा ब्लॉग, संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी पण लागेल. तर असं होतं बघा आजचा काय म्हणते संध्याकाळी दिवसभर बेत. चला मग कसं वाटलं व्हिडिओ सांगा नक्कीच कमेंटमध्ये. तर इकडं बघा झाडाला कळी लागली आमच्या, लागली आता इथं पण येईल शक्यतो ह्यात. पण इकडं भरपूर कुट्या फुटल्या पण आता आल्याच नाही त्या कळ्या, ह्या पंधीलाच आल्या. तर कळी आले चांगलं वाटायला लागले आता. तर एक शरद ज्वारे, तर इलेक्शनच्या आवाजानं काय हेच होत नाही, सगळं आवाजच आहे सगळ्यांचा. एक शिरे तांदूळ टाकायचं आणि दोन आणायचं गहू आणि ज्वारी. श्राव माझ्यासोबत आहे काय. चला मग भेटू पुढच्या वेळेमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला बाय. पहा एवढे लाडू झाले आमच्या भाऊरायाला द्यायला.